एकच आहे तुम्ही पण माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर ठेवून आम्ही जे सांगतो ते ऐकलं पाहिजे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला उत्तर नाही, आदर ठेवून ऐकलं पाहिजे. ग्रामस्थांचा विरोध आहे म्हणून अहवाल पाठवा ना. आता आम्ही साहेब मला सांगा, पहिल्यांदा मला सांगा, जी नोटीस तुम्ही पोलीस पाटलाकडे दिली बरोबर, ती तयार तुम्ही करून कशी दिली? अहो मी जागेवर येऊन गेलो इथे. तुम्हाला ती जागा तीच ती कशी कळाली? अहो मी सर्कल घेतला 360 172 मला मग माहिती त्या गावच्या नसतं. पोलीस पाटील आपले त्यांचा फोन लागला नाही. आता पत्र काढलं तसं त्यावेळी का काढलं नाही? अहो, मी हे बघा साहेब, हे बघा मला साहेब, सांगा. त्या माझं तर का हे ते पत्र पोलीस पाटलांनी आम्हाला दाखवली नव्हती, तुम्हाला सही करून दिली, तुम्ही ते कलेक्टरला अहो मला पाठवलं. सांगा, मला जर हे तुम्हाला अंधारात ठेवून घ्यायचं अंधार, काय काय हे बघा, महसूलला तुम्हाला पोलीस अंधारात कशाला ठेवायचं विचारलं असतं, काही असतं? नसतं ना. सांगतो मला पोलीस पाटील करायला लागले असते. जर तुम्हाला अंधारात ठेवायचं असतं. होय, हो, बरोबर आहे. पण मग काय म्हणतो? पोलीस पाटलांनी तुम्ही पत्र दिलं, आता कसं पत्र काढलं तसं त्यावेळी ऐका ना. त्यावर कुटुंबाच्या लोकांचा हा, मला पोलीस MM नाईक अँड सन्सने 1 जानेवारी 2026 डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ सिंधुदुर्ग हा त्यांनी तिकडे अर्ज केला. त्या अर्जासोबत त्यांनी हे संबंधित गावचे हे जोडले. हा बोर्डेचा 7/12 जोडलाय. म्हणजे ज्या गावात त्यांनी मागणी केली किंवा ज्यांना कलेक्टर ऑफिसने त्यांना लिस्ट दिली की ह्या गावांमध्ये हे जरा चुकीचं आहे, आपण बोलल्यानंतर करू याला. अहो, मी पंचयादी करायला आलोय. पंचयादी आम्ही पंच असलो तर करणार यादी ना. आम्ही पंच मिळाले बरं, चालेल चालेल. तुम्ही सांगा आधी तुमची सगळी माहिती सांगा, त्याच्यानंतर काय तुम्ही आम्हाला अडवू नका, आम्ही तुम्हाला अडवत हो, नाही. ठीक आधी बोला ना तुमचं. ह्यांना ही माहिती दिली. बोर्दे, पिकोळे, उसप आणि केरमध्ये शासकीय जागा आहे. तिथे जिओ सर्वे झालेला आहे आणि तिथे काळा दगड उपलब्ध आहे. ही शासकीय जागा असल्यामुळे त्यांनी शासकीय जागेची मागणी केली ह्या अर्जाद्वारे. या अर्जानंतर ते MM अँड सन्स, MM नायक अँड सन्स हे गोव्यातले. गोव्यातले म्हणजे कुठे? नाही मला नाही माहिती. तो असेल ना ते. अहो, काय सांगतो ना, इथे लिहिलंय ना, इथे मॅन्युफॅक्चरिंग इन्स्पिरेशन डेव्हलपमेंट गोवा, पत्रादेवी गोवा लिहिलेलं आहे ना त्यांचं. एक्झॅक्ट पत्ता कुठचा आहे त्याचा, तो कुठचा आहे, नायक आता किती असणार? हा त्यांचं तुमच्या हातात कागद आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. तुम्ही त्याला पत्र व्यवहार कुठच्या पत्त्यावरती करणार? कोणाला? त्यांना मी तेच सांगतो ना, त्यांचा अजून पत्रव्यवहार झालेलाच नाही. हे कलेक्टर ऑफिसने पत्र दिले मला, त्यांनी अर्जदारांनी मला नाही दिलेलं साहेब. कलेक्टर ऑफिसकडून आलो. हा? आता ते कलेक्टर ऑफिसने पत्र दिलं तहसीलदार साहेबांना की बाबा असा असा ह्या MM नाईक सन्स यांचा असा असा अर्ज इकडे प्राप्त झालेला आहे. त्या आधारे तुम्ही आपल्या बाबतीत सरकारी जागेची हे बघा अर्जदार यांच्या मागणीनुसार स्टोन क्रशिंग कामी सदर मिळकत योग्य आहे किंवा कसे याची माहिती द्या. तहसीलदारांनी पत्र दिलं मला. आता इथपर्यंत आलो. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा सदर सरकारी मिळकत स्टोन क्रशिंग व्यवसायासाठी अर्जदार यांना योग्य आहे किंवा कसे याचा स्वयंपुष्ट अभिप्राय द्या. आता ही जागा होती सरकारी. ह्याच्यात कुठं म्हटलंय का की तिथल्या सरपंचांना घ्या, तिथल्या सदस्यांना घ्या, तिथल्या पंचायत समिती सदस्य, जेपी सदस्य. मी बोलू हां बोला. 7/12 आहे तुमच्याकडे? हो, हे काय आहे? दोन्ही 7/12 आहे. सगळे 7/12 आहेत. त्यांनी अर्जदाराने तुमच्याकडे लावले. आता जो 172 आणि 360 तो 7/12 आहे. हां 7/12 दाखवा. पाटील ते 7/12 मध्ये काय या आहे? उसप इतर रक्कमध्ये कोण आहे? गायरान. गायरान आहे ना? हो. गायरानचे GR किती आहे, काय काय आहे तुम्हाला माहिती आहे? अहो मला माहिती. तुम्ही सर्कल आहेत ना, हां तुम्ही आता ह्याची सगळी आता हे सगळी हे करण्यासाठी आला. त्या गायरांच्या आता जो 7/12 आहे 306 तो गायरांचा आहे. तो गायरांचा GR काय तुम्हाला? अहो, पण मला काय म्हणायचंय? अहो, तुम्ही आता तुम्हाला सांगा, अहो ऐका ना, माझा ऐका तरी तुमचं ऐकतोय ना, तुमचं ऐकल्यानंतर तुम्ही सांगतो तुमच्या तिथं संपलं, तिथंच आमचं सुरू झालं. हां आम्ही मध्ये सुरू नाही केलं. हां बरोबर. तुम्ही जे आता 360 जो गायरांचा 7/12 आहे, गायरांचा GR आहे का तुम्हाला सगळी इत्तमभूत माहिती घेऊन तुम्हाला अहवाल पाठवायला सांगितलेला आहे. हो ना, मला नाही पाठवायला सांगितलेलं आहे, तहसीलदारानं पाठवायला म्हणजे तुम्ही तहसीलदाराचे माणूस म्हणजे तहसीलदार झाला ना इथं, महसूल ते झाला ना. मला काय म्हणायचं? मी काय म्हणतो, तुमच्या 360 मध्ये गायरान इतर हक्कामध्ये आहे.
आहे ना? आहे ना. मग तो सातबाराचा जो 360चा जो 21 जुलै 2011 मध्ये जो गायरांचा GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे ना, गायरांची पर्सनल ह्याच्यासाठी कोणालाही देता येत नाही. बर आणि असं असताना ऐका, असं असताना तुम्ही एखाद्या प्रायव्हेट ह्याच्यासाठी जर कंपनीसाठी गायरांची सगळी सर्वे करून अहवाल पाठवायला लागला म्हणजे काय सेटिंग आहे का? नाही, सेटिंगचा विषय मग ही बोर्दे गावातली जमीन आहे ह्याची आपण इतर- उसब- हा ना, बोर्देचं काय सांगू? माझं नाही ऐकलं, माझं जर ऐकलं आणि कोण बोलणार मग बोलत नाही नाही, बोला बोला. तुम्ही याच्याशी ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही असं तुमच्या माहिती संबंध नाही काय म्हणतात. सांगतो आता सांगतो. एक मुळात गायरान हे गुरासाठी राखीव एक झालं. मुळे ह्याच्यावर जी लागवड केली ग्रामपंचायत उत्सवने काजू लागवड केलेली आहे. 25 एकर जमिनीवर केलेली आहे. चारी त्याला गटार मारलेले आहे. लोकांनी सामायिक म्हणजे लोकांनी श्रमदान करून लागवड केलेली आहे. कित्येक लोकांची त्याच्यावर उपजीविका आहे. आणि जर उद्या एखादं काम शासनाला महाराष्ट्र शासनाला जरी नाव असलं तरी उद्या तोड काम करायचं असेल तर ठराविक रक्कम ही ग्रामपंचायतीला द्यावी लागते असा नियम आहे. तो माहीत नसेल तहसीलदारांना तर आम्ही त्यांना सांगू की बाबा असा नियम आहे. मी एक गोष्ट एक सांगतो लक्षात घ्या. असं असताना तुम्ही ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून हे परस्पर करता यामुळे तुमचा संशय येतो. बरं, आता मी माझी भूमिका स्पष्ट करतो. ऐका. कुठलाही प्रकल्प केवळ सर्कलच्या रिपोर्टवर होत नाही. पहिली गोष्ट सांगतो, क्वारी सारखा म्हणजे पर्यावरण हिंसक प्रकल्प किंवा पर्यावरणाला घातक ठरणारा प्रकल्प, मानवाच्या जीविताला धोका असणारा प्रकल्प सर्कलच्या एका रिपोर्टवर होत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची आवश्यक आहे ग्रामपंचायतीचा हरकत दाखल. इथे किती क्रशर आहेत, क्वाऱ्या आहेत आपल्या दोडामाळ तालुक्यात. कुठल्याही त्या क्वारी मालकाला आणि क्रशर मालकाला विचारा की तुमच्या संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याशिवाय तुमचा हा व्यवसाय सुरू आहे. आता अहवाल कधी बघायला आला? अहवाल वेगळा विषय तुम्ही आहे आता साहेब. ऐका तुम्ही कलेक्टरचा जो आता तुम्हाला अहवाल ऐका, कलेक्टरकडे त्याने अर्ज केल्यानंतर तहसीलदारांकडे पत्र फॉरवर्ड झालं त्याच्या अनुषंगाने तुम्ही इथं आला ना. मग तुम्ही पहिले ऐका तरी माझं ऐकून घ्या. हो माझं ऐकून घ्या. तुम्हाला जर माहिती होतं ग्रामपंचायतीची NOC लागते, ग्रामसभेची NOC लागते, ही तुम्ही तहसीलदारांना सरपंचांना आमच्या बोलून घेतलं का? अहो दिल्ली भाऊ साहेब, मी तेच सांगतोय आता तुम्हाला. तुम्ही आधी अहो, मी हे प्राथमिक करायच्या अगोदर शासन यायला आधी पाहिजे. सांगतोय. मी आता तुम्हाला- पण तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे. विचारायचं मग त्यांनी तुम्हाला ग्रामपंचायतीला पत्र का नाही एक तुम्ही काम करा. असं मी सांगतोय. तुमचं हे सगळं केलं खड्ड्यात. तुम्ही चला, तुम्ही आमच्या इथं ठीक आहे. कुठे करता? आम्हाला काय करायचं नाही, नाही. हरकत नाही. तुम्ही काय करायचं तुम्ही काय करायचं हा, ठीक आहे ना. तुम्हाला परत लावला असा अहवाल तुम्ही एक- घ्या. एक- फक्त मी एक सांगतो. ऐका, एक सांगतो तुम्हाला. भविष्यात असे अर्जदार मी काय सांगतो, तुमचं एक कॉमन द्या ना तिकडे कलेक्टर ऑफिसला. तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. मी काय म्हणत आहे, मी तुमच्यापैकी आहे स्थानिक. मी काय शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलो. मला काय मी त्या प्रोजेक्टच्या बाजूने नाही. आमचं बाकीचं आम्ही काय करायचं करतो. आम्हाला पुढचं काय शिकवायचं काय नाही, गरज नाही, नाही. शिकवायचा विषय आम्ही नाही. करणार आहोत. पण तुम्ही आता इथून आमच्या कुठच्याही सर्वे नंबर मध्ये 172 आणि 360 मध्ये जायचं नाही. जायचं नाही. काही कोणत्या मोकळ्या- हे चला रे, विषय संपला. हे पत्रकार तुम्ही सर्वजण आमच्या दखल घेतली. हे आपल्या उत्सव गावात होणाऱ्या अन्यायावर उत्खननावर दखल घेतली याबद्दल तुमच्या सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो. शासनाने महसूल विभाग आपलं महाराष्ट्र शासनाचं 7/12 नाव असल्यामुळे ही जमीन परस्पर देण्याचा जो घाट घातलाय त्याला सर्व ग्रामस्थांनी गट तट सर्व विसरून एकमुखी विरोध केलेला आहे आणि ते करणार आहेत. आणि संघर्ष हा चालूच राहणार आहे. शासनाला ग्रामपंचायत ग्रामसभा घेतली जाणार आहे. गायरानावर ग्रामपंचायतीचा हक्क आहे. कित्येक वर्ष गायरान ग्रामपंचायत वापरत आहे. असं असताना त्याला न विचारात घेताना आम्ही लागवड केली ग्रामपंचायतीने, समाधानाने लोकांनी लागवड केलेली आहे. असं न विचारता शासन जर असे परस्पर करत असेल तर त्याला सर्व ग्रामस्थांनी एकमुखी तीव्र निषेध आज व्यक्त केलेला आहे. शासनाचा कुठचाही प्रतिनिधी इथे येऊन सर्वे केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील याची दखल शासनाने घ्यावी.